मला सांगा की तुमच्या हातात जे काही पद येईल म्हणजे मग ते महापौर पद असो आमदारकी असो तुम्ही एकटे तिथे गाजवता म्हणजे गाजवता हा शब्द बरोबर आहे हे हे काय हे हे स्किल हे कौशल्य कुठून आलं तुमच्याकडे कारण त्या आमदार विधानसभेत सुद्धा एकटेच होतात पण तुम्ही तिथे धरणं धरायचा तिथे म्हणजे सगळ्या पेपरच्या हेडलाईन ते 288 आमदार करू शकत नाही एकटा आमदार करायचा हे स्किल तुमच्याकडे कसं काय आलं एक होतं बघा निखिलजी की एक पहिला म्हणजे असं की एकदा विरोध म्हटला ना की पूर्ण विरोध म्हणजे विरोधी पक्षनेता आहे किंवा विरोधी आमदार आहे मग राज्यकर्त्या पक्षाकडे कुठल्याही कामासाठी जाणे नाही माझं हे काम करणे सांगणे नाही भेटणे नाही विरोध म्हणजे विरोध म्हणजे एक झालं की आपण कुणाच्याही टाचेखाली कुणाच्या उपकाराखाली नाही आणि मग त्यातून आपला पक्ष कसा वाढेल पुढे कसं कारण त्यावेळेला पक्ष पुढे वाढवण्याच्या दृष्टीनेच काम होतं त्याच्यासाठी या नवीन 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 जे आहेत त्याला कृत्य आपण म्हणू त्या सगळ्या ज्या आम्ही करायचो आणि त्यातून आम्ही ते पुढे गेलो की म्हणून नंतर सुद्धा आम्ही महापौर पद सोडलं आणि बेळगाव कारवारचा जो तुम्ही तिथे दाढी लावून गेला होता लढा सुरू झाला आणि ठरलं की प्रत्येक पक्षानं जे आहे हे तिथे जायचं आंदोलन करायचं तर पवारसाहेब त्यावेळेला विरोधी पक्षनेते होते म्हणून पहिल्यांदा ते गेले मला मी कुटुंबाला घेऊन सगळ्या मुलांना घेऊन बाहेरगावी होतं म्हणजे कुठेतरी सुट्टीवर मला बोलवण्यात आलं आणि सांगितलं असं जायचं आणि मला कल्पना होती की शिवसेनेचा म्हटल्यानंतर बेळगावमध्ये जे आहे हे कर्नाटकी पोलीस जे आहेत हे काही सोडणार नाहीत आतमध्ये जायलाच देणार नाहीत त्याच्यामुळे तिथे सगळे विमान जायचं तिथे विमानतळावर बंदोबस्त रेल्वेवर बंदोबस्त आणि तुमच्या रस्त्यावर बंदोबस्त त्याने झालं येऊ शकतच नाही भुजबळ आणि म्हटलं मग जायचं आणि मी गेलो पहिल्यांदा घरीच तुमच्या घर म्हणजे सदा लेंगा काय ज्याला म्हणतात ती शबनम पिशवी आणि असं टिळाबिळाला पांडे नावाचा पत्रकार मी झालो आणि ते करत असताना शेवटच्या क्षणी मिशीला चाट दिली त्यामुळे खाली उभ्या असे सीआयडीनं सुद्धा माहिती नाही की भुजबळ आले काय गेले काय आणि मग एअरपोर्टला गेलो तिथे माझ्याबरोबरचा बाळ तायडे नावाचा माझा मित्र होता त्याला सांगितले 2 तिकीटं तू बोर्डिंग काढून आणि त्यांनी बोर्डिंग काढलं तिथे सुद्धा मी लांब तिथे बस नाही त्याच्या अगोदर सांगायचं म्हणजे मी बाळासाहेबांकडे गेलो आणि मला बाळासाहेब आतमध्ये सोडायला तयार नहीं कुणी मैंने कहा मैं पांडे पत्रकार हूँ मुझे मिलना है बाला साहब से कुछ पूछना है तो चलो चलो टाइम नहीं आपने लिया अपॉइंटमेंट नहीं लिया कैसे आ गए आप दोपहर को 1-2-1:30 वाजले असतील 1:30-2 दुपारचं विमान होतं ते मग शेवटी कानात सांगितलं ते राजे होते तिथे काम करत सांगितलं मी असं मग ते घेऊन गेले बाळासाहेब पण तसेच अरे भाई तुम कैसे अपॉइंटमेंट नहीं लिया आ गया अंदर थोडा वेळ थांबलं सांगितलं साहेब भुजबळ बाळासाहेबांनी वहिनीनं बोलवले मग हे पांडे पत्रकार आले तर आपल्याला न विचारता आले मग त्यांनी सांगितलं की भुजबळ आहेत आपले म्हणजे एवढं बेमालूम वेशांतर झालेलं होतं माझं आणि मग त्याच्यानंतर मी एअरपोर्टला उतरलो मी सरळ मार्गाने गेलो नाही मी गेलो गोव्याला अगोदर तिथे त्यांनी माझं परत वेशांतर केलं म्हणजे जो पांडे पत्रकार होता त्याच्या ठिकाणी मग आता 3 पीस सूट घालून पाईप हातात देऊन अशी दाढी लावून शेख म्हणून जे आहेत पाईप कारखान्यावाले झाले मग मला ते बेळगावचे सगळे पुढारी जे आहेत तिथं हजारो माणसं एका चौकात जमा झालेले भुजबळ कुठे आणि मग तिथे मात्र फेटा बिटा घातलेला काय अर्थात मिशी नव्हतीच मला गेली होती मिशी माझी ती त्यांनी मला तिथे नेऊन उभं केलं आणि मग एक असा जल्लोष झाला आणि जिंदाबादच्या घोषणा झाल्या आणि मग त्या जल्लोषामध्ये आम्ही पुढे निघालो आणि पोलिसांना जेव्हा ते कळलं त्यावेळेला ते पोलीसची चिडले आणि त्यांनी जे अगोदर लाठीचार्ज सुरू केला मी तुम्हाला सांगतो नागेश पवार असे तो शिशिर शिंदे हे दगडू सकपाळ असे अनेक जे शिवसैनिक होते जे आहेत त्यांची डोकी अशी कोणाची फुटतायत कचाकच आणि रस्त्यावर जे आहेत तसे सगळे पडलेले आहेत रक्ताचा जे सडा पडलेला आहे आणि तेवढ्यात एका पोलिसाला कोणीतरी काहीतरी केलं म्हणजे त्याला पेटवलं का काय केलं असं म्हणतात हां आणि आम्ही तसंच पुढे जातच राहिलो आम्ही ऐकत नाही म्हटलं पोलिसांनी फायरिंग सुरू केली आणि त्या आंदोलनामध्ये 7-8 लोक जे ठारसुद्धा झाले आम्ही घाबरलो नाही मग हे सगळं त्यातून जे आहे एक त्या भागामध्ये जे आहे म्हणजे कोकण परिसर आणि
तो सांगली कोल्हापूर भागा या सगळ्या भागामध्ये जे आहे शिवसेना प्रचंड प्रमाणावर जे आहे वाढली. मी त्याच्याकडे येतो, पण मला आधी तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्या सगळ्या कृतींमध्ये हे वेशांतर काय आणि एकूणच तुमच्या भाषणामध्ये सुद्धा एक नाट्य असतं. हे तुमच्या मनामध्ये लहानपणापासून नाटकाची आवड असल्यामुळे निर्माण झालंय का? म्हणजे नाटकाची मगाशी सांगितलं तुम्हाला की मला बेस्ट प्राइजेस मिळालेले आहेत म्हणून त्याच्यामुळे नाटक. तुम्ही सिनेमात सुद्धा काम केलंय, आता लोकांच्या लक्षात नसेल. हो, 2-3 सिनेमामध्ये छोटंसं काम पण केलं, 2-3 मराठी सिनेमा सुद्धा मी निर्माण केले. परंतु मग आता हा राजकारणात आल्यानंतर हा रोजचाच सिनेमा आहे ना, आता कुठे वेळ आहे सुरू आहे. विरोधी पक्ष नेता करायची वेळ आली तेव्हा बाळासाहेबांनी मनोहर जोशींना पुढे केलं. हे तुम्हाला लागलं म्हणून तुम्ही शिवसेना सोडली. त्याची खंत तुमच्या मनात मला आहे. असं वाटलं की त्यावेळेला मला ते द्यायला पाहिजे होतं त्यांनी.